एक मिनिट तुम्ही या नाही का? एक मिनिट रांगोळी साहेब आपल्या सर्वांचे महर्षी कण्व महिला नागरी सहकारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर शाखा क्रमांक 1 कण्व भवन शिवाजीनगर आणि या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती महा. स्मृतिचिन्ह आम्ही खास अजिंठ्याचे शिल्पकाराचे आम्ही तुम्हाला देतोय सर. आणि हे बुकी जे आहेत हे एक अपंग बचत गटाची संस्था. यानंतर मी सौ नीता जोशी आजच्या समारंभास आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आदरणीय सारंग नितीन गडकरीजी हे डझनावरी कंपन्यांचे प्रमुख पद भूषवणारे प्रसिद्ध उद्योजक, अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग असणारे, आज आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलेले आहेत. त्यासाठी संस्थेतर्फे सर्वप्रथम मी सरांचं स्वागत करते. 2018 मध्ये संस्थापक सल्लागार मंडळ आणि कण्व ब्राह्मण समाजाच्या विशेष पुढाकाराने पतसंस्था काढण्याचे ठरवून आम्ही सभासद नोंदणीला सुरुवात केली. 8/11/2020 रोजी आपल्या पतसंस्थेच्या पहिल्या शिवाजीनगर शाखेचा शुभारंभ झाला आणि आज जवळपास 4 वर्षांनी पतसंस्था आपली दुसरी शाखा इथे सुरू करत असून मला खरंच याचा सार्थ अभिमान वाटतो. पतसंस्थेच्या सभासद नोंदणीला निस्वार्थपणे सहभाग नोंदवण्यामध्ये अनेकांचा मोलाचा वाटा आहे. मी त्यांची नावं घेऊ इच्छिते, ज्यात प्रामुख्याने अशोकराव भाले, डॉक्टर सुधीर शिरोडकर, दिवंगत दीपक खळेगावकर, दिवंगत प्रकाश वझरकर, श्री प्रकाश मालखरे नाना, पुरुषोत्तम भाले, आर्किटेक्ट सुनील देशपांडे, श्री राजू कुलकर्णी व धनंजय पांडेजी यांचं फार मोठं योगदान आहे. आज दुसरी शाखा सुरू करत असताना त्यांना नक्कीच समाधान वाटत असेल. आमचे तज्ज्ञ संचालक श्री CS लक्ष्मीकांत जयपूरकर सर यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही आमची दुसरी शाखा सुरू करू शकत आहोत. आणि मला सांगायला खूप आनंद वाटेल की आपल्याला हडकोमध्ये सुद्धा शाखा सुरू करायची परवानगी मिळालेली आहे आणि लवकरच आपण आपली तिसरी शाखा हडकोमध्ये सुरू करत आहोत. 4-5 वर्षांपूर्वी ही सुरू झालेली पतसंस्था आणि महिलांनी सुरू केलेली संस्था, म्हणजे एकदा खरं सांगायचं तर ज्या क्षेत्रामध्ये महिला जातात आणि महिला एखादी संस्था एखादं काम ज्या पद्धतीने करतात ते अतिशय पुरुषांपेक्षा चांगलं चालतं, हे मला एकदा टाळ्या वाजून आपण त्याचं स्वागत करून पुन्हा सांगूया. सगळीकडेच म्हणजे मातृशक्तीचा बोलबाला आपण सगळ्या क्षेत्रांमध्ये बघतोय आणि पतसंस्थेसारखं आर्थिक विषय घेऊन समाजामध्ये सेवा करायला निघणं हे तसं जिकरीचं आणि नाजूक काम आहे. आपण सगळ्या पेपरमधल्या बातम्या पाहतोय, सहकारातल्या बातम्या पाहतोय आणि मराठवाड्यात तर अतिशयच वाईट परिस्थिती सहकारातली आहे. पण अशा वेळेला एखादी संस्था पारदर्शकपणाने काम करते,
16 कोटींची 4 वर्षात उलाढाल करते, 8 लाखांचा नफा कमवते आणि 11% डिव्हिडंड देते अशी दीपस्तंभ सारखी कण्व समाज महिला पतसंस्था, तिचं पुन्हा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. समाजाने एकत्र यावं, समाजाचे विषय घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, हे खरं म्हणजे मोठ्या गटामध्ये शक्य नसतं. म्हणून छोट्या गटातला छोटा समाज एकत्र येतो, समाजाच्या प्रश्नाची एक उकल करायचा प्रयत्न करतो आणि कुणाचाही दुस्वास न करता, इतरांची ईर्ष्या न करता एक समाज आपल्या प्रगती करायला इतरांना एक मार्गदर्शक ठरतो. असंही काम ही कण्व समाज नागरी महिला पतसंस्था करते. आणि खरोखर म्हणजे आता म्हणालात की आव्हानं आणि ह्या कशा गोष्टी आहेत, तर आर्थिक क्षेत्रामध्ये कुणीही काम करणं, जबाबदारी घेणं, सगळा मी म्हणालो तसं जर मीडियातलं सगळं पाहिलं तर आता कुणी संचालक व्हायला तयार होत नाही. पण शिल्पाताई, भालेताई, सगळ्यांचं खरोखर तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही ही जबाबदारी घेतलेली आहे आणि यशस्वीरित्या पार पडताय आणि दुसऱ्या शाखेचं उद्घाटन तुम्ही आज सारंग सरांच्या हाताने करताय. ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे. आपण बघतो की समाजामध्ये SBI आहे, ICICI आहे, यांचा एक वर्ग आहे. त्याचे एक उद्योगपती आहेत, मोठी मंडळी आहेत की जे तिथे जातात. पण त्यांच्यानंतर एक असतो की एक थोडासा अपलिफ्ट झालाय, समाजामध्ये उभं राहायला लागलाय. टीम सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आज दुसऱ्या शाखेचा जो शुभारंभ झाला आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. सांगताना सांगितलं की सारंग नितीन गडकरी उद्योजक. खरं तर आज इथे मी काही द्यायला नाही, घ्यायला आलो आहे. याचं कारण असं आहे की सारंग गडकरी कण्वाश्रम अध्यक्ष नागपूर या नात्याने मी इथे प्राथमिकरित्या आलेलो आहे की कण्वाश्रम संभाजीनगर काय काम करताय, कसं काम करताय. त्यामुळे त्यांना एकटं आलो नाही आहे. आत्ताचे सत्कार झाले तर वैभवजी, रमण सर, भाके काका जो सत्कार झाला तर आपल्याकडनं मी घ्यायला आलेलो आहे. आणि मला असं वाटतं घेण्यासारखं खूप काही आहे. पण नुसतं घेणार नाही ताई, आपल्याला विश्वास देतो तुमच्या ज्या वेळेला 100 कोटीची संस्था होईल आणि मला असं वाटतं 5वी किंवा 6वी ब्रांच राहील त्यावेळेला मला बोलवायची गरज नाही. मला सरांनी मेसेज टाकला, त्या मेसेजवरती मी येऊन जाईल. हे माझ्याकडनं आपल्याला देतो. आणि मला विश्वास आहे, सरांनी सांगितलं 1200 करोडची आता त्यांची झाली 2005 मधली पतसंस्था. आणि मातृशक्ती आणि महिला शक्तीवरती आपल्याकडे खरंच म्हणजे प्रबळ जर इच्छाशक्ती असेल तर मातृशक्ती काही करू शकते. हे काल सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच झालेलं पण आहे महाराष्ट्रात. आणि अनेक याच्या आधीसुद्धा आपल्याला असे परिचय आलेले आहे. महिलांचं आत्तापर्यंत सांगितलं की 16 कोटीचा आत्तापर्यंत व्यवहार झाला, 11% डिव्हिडंड झाला. पण या 11% डिव्हिडंड आणि जो काही रिटर्न आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक जे आहे, NPAचं प्रमाण हे 0 होतं. का बरं 0 होतं? कारण की ज्याला जो गरजू आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पतसंस्था का बरं आहे की जो बँकेपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्याला गरज आहे. तर मला असं वाटतं महिला 75% असल्यामुळे त्यांना कुठे गरज आहे. आज सगळ्यात मोठं बजेट काय सगळ्यात महत्त्वाचं बजेट काय तर ते घर चालवणं. काय आहे की महागाई वाढते, आपण सरकारला दोष देतो. पेट्रोल वाढतं, पेट्रोल पंप आणि सरकारी कंपन्यांना दोष देतो. पण घरामध्ये जर महागाई किंवा इन्कम काही जरी आज कोणाचे वाढदिवस, यावेळेला कार्यक्रम, गोष्टी आल्या तर महिला शिवाय देत नाही, त्या मॅनेज करतात. त्यामुळे मला असं वाटतं पतसंस्था ही खरं तर असावी. तर पतसंस्था अनेक चालतात, पण त्यात पाहिलं पाहिजे ज्या महिलांनी उभं केलेल्या पतसंस्था ॲक्च्युली आहेत. जसं आता ताईंना विचारलं, पहिले त्यांनी सांगितलं की नुसतं महिला नाही तर सगळ्या महिला या कुठेतरी काम करतात. कोणाचा तरी बिझनेस आहे, कोणीतरी प्रोफेशनल आहे, कोणीतरी डॉक्टर आहे. तर का बरं? तर कोणाला आपल्याला देणगी कोणाला द्यायचं आहे, बिझनेस कुठे करायचा आहे हे त्या चांगल्यानी शोधू शकतात आणि त्याच्यावरचं आउटपुट पाहू शकतात. म्हणून खरं तर आजच्या काळामध्ये सर आहेत आणि सरांना माहिती असेल NPA आणि बाकीची संस्थेने केला आहे, हा खरंच उल्लेखनीय आहे. आणि त्यासाठी आपण एकदा त्यांचं खरं तर टाळ्या वाजवून एकदा सर्वांचं अभिनंदन आपण करावं. आणि मला विश्वास आहे की आज दुसरी शाखा आपली झाली, त्यासाठी 4 वर्ष लागले. 2 वर्ष हा ॲक्टिव्ह काळ नव्हता, तशी ही शाखा 2 वर्षातच झाली असं म्हणता येईल. कारण की 18 मध्ये जर आपलं उद्घाटन झालं आहे तर 20-21 आणि 21-22 ज्यावेळेला आपण जरी हे दिलं असेल तरी हे काही बिझनेसचं वर्ष नव्हतं, फार अडचणीचं वर्ष होतं कोविडमुळे. त्यामुळे 2 वर्षात मी म्हणेल ही दुसरी शाखा झाली आहे. आणि 4 वर्षामध्ये नक्कीच आपली डबल स्पीडनी 10 शाखा या होऊ शकतात. जर आपण सरांनी जर सांगितलं की मेहनती. मी पल्लवी समीर मालखरे, अध्यक्ष महर्षी कण्व महिला नागरी सहकारी पतसंस्था.
आणि आम्ही सगळ्याजणी संचालिका आहोत या पतसंस्थेच्या. आज खरं तर मला मनापासून आनंद होतो आहे की आम्ही आज आमची दुसरी शाखा ही इथे सुरू केलेली आहे आणि याच्या उद्घाटनासाठी सारंग नितीन गडकरी हे आज प्रमुख पाहुणे म्हणून आज आमच्याकडे आलेले होते. खरं तर ही याची जर थोडक्यात माहिती सांगायची तर ही महिलांसाठी सुरू केलेली पतसंस्था आहे. इथे सगळ्या संचालिका या अतिशय उच्च शिक्षित आणि स्वतःचं काहीतरी स्वतः कार्यरत असलेल्या अशा महिला सगळ्या काही आहेत आणि आम्ही ही फक्त गरजू महिलांना ज्यांना हातगाडीवाले आहेत किंवा भाजीवाले किंवा इतर बाकी जे असतात की ज्यांना इन्कम टॅक्स भरण्यासाठी वगैरे भरायचा नसतो किंवा बँकांकडून मिळत नाही, ज्यांना काही अडचणी येतात, त्यांना आमचा मेन या संस्थेचा उद्देश आहे की आम्ही त्यांना लगेच कर्ज तत्परतेने आम्ही देतो आणि त्यांना मदत करणं हा सगळ्यात मेन उद्देश आहे. आता आमची लवकरच तिसरी शाखा आम्ही हडकोमध्ये चालू करतो आहोत आम्ही तिसरी शाखा आणि सगळ्यांचा या शाखेला म्हणजे तुम्हा सगळ्यांचा नक्कीच आम्हाला पाठिंबा राहील अशी मी आशा करते. आम्ही साधारण 11% डिव्हिडंड मागच्या वर्षी वाटलेला आहे आणि आता सध्या या नवीन पतसंस्थेचं जे आमचं स्थापना आम्ही केलेली आहे याचा आम्ही जवळपास मोठे ज्येष्ठ जे आहेत सगळे त्या ज्येष्ठांसाठी आम्ही साधारण 9.75% एवढा आम्ही आता सध्या व्याजदर आम्ही आता देत आहोत. त्याचा तुम्ही सगळ्यांनी नक्की लाभ घ्याल अशी मी आशा करते आणि महर्षी कण्व महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे मनापासून. दोन्ही शाखेचा पत्ता सांगा ना. आमची पहिली शाखा ही शिवाजीनगर इथे आम्ही कण्व भुवन जे आहे तिथे आमची पहिली शाखा आहे आणि आता ही दुसरी आता समर्थनगरमध्ये आम्ही आता ही ओपन केली. मॅडम एवढं झपाट्याने शाखा वाढते, कामही वाढते, काय कारण असेल? आणि मेन आम्ही म्हटलं ना जसं महिलांसाठी त्या महिलांचा एक जो आमच्यावर ठेवलेला त्यांनी जो विश्वास आहे त्याचंच हे कारण आहे की आज आम्ही फार जोरात आमची शाखाही वाढत आहे. एकूण भाग भांडवल किती आहे आणि याच्यामध्ये आता किती महिलांना तुम्ही कर्ज वाटप केलं, किती कोटी? जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं साधारण आम्ही गरजू 400 ते 500 महिलांना आता सुरुवातीला आमची आता ही 16 कोटीपर्यंत आम्ही आता हे केलेलं. आमची संस्था अजून छोटी आहे. आता ही संस्था आमची स्थापन झाली आहे, पुढे तिसरी शाखा चालू होतोय आम्ही, त्यामुळे आमची भरभराट होणार हे तर निश्चित आहे आणि 400 ते 500 महिलांना आम्ही आतापर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे. आज दुसऱ्या विश्वास पण आपल्यावरती भरपूर असल्या कारणानेच याच्यामध्ये ही वाढ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यामध्ये सांगावं असं वाटेल की हे सगळं एक सोशल वर्क किंवा सामाजिक कार्य म्हणून आम्ही सर्व पूर्ण संचालिका हे काम करतो आहोत. याच्यामध्ये अगदी सांगायचं म्हटलं तर चहाचा खर्च हा सुद्धा हा पतसंस्थेकडून घेतला जात नाही, तोही आम्ही आमच्या सगळ्या अर्थाने समाज. या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार? शहरवासियांना हेच आव्हान आहे की त्यांनी या सगळ्या याचा लाभ घ्यावा. आम्ही ज्या आता स्कीम ज्या केलेल्या आहेत नवीन शाखेसाठी ज्या ठेवलेल्या आहेत की महिलांना आम्ही 9.50% आम्ही 15 डिसेंबरपर्यंत आम्ही देत आहोत सवलत, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती सर्वांना.